स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती। तर तुम्हा सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर चला, आज आम्ही बऱ्याच दिवसांनी ब्लॉग चालू केलेला आहे। म्हटलं चला आज काहीतरी विशेष दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, सणाचा दिवस आहे, तर त्यामुळे आज आम्ही ब्लॉग चालू केला। नाहीतर बरेच कामं असतात त्यामुळे ब्लॉग करायला वेळच मिळत नाही। आणि विशेष करून आता सध्या सणासाठी आमचे मुलं पण आलेले आहेत, तर मुलांचं काय चाललंय पाहूया। तर हे बघा, केव्हाचा तुम्हाला गिटारचा आवाज मध्ये मध्ये येत होता, तर त्यांचं चाललंय गिटार वाजवणं। तो बघतोय म्युझिकल व्हिडिओ। हा का, तो धून सांगतो कोणती वाजवायची आणि हा वाजवतो। हा जमतंय, हो वाजव 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 ना, जसं जमल तसं। वाजव वाजव तर मुलांनी छोटीशी गिटार घेतलेली आहे। मोबाईल बघण्यापेक्षा मुलांना असं काहीतरी छंद असलेला बरा, त्यामुळे छोटीशी गिटार घेतली। आमच्या मुलांना म्युझिकल छंद आहे, काही ना काही इन्स्ट्रुमेंट वाजवण्याचा किंवा मग गाणे म्हणण्याचा छंद आहे किंवा मग ड्रॉइंग करण्याचा छंद आहे। तर अशा पद्धतीने मुलांना छंद असला तर चांगलं, त्यामुळे आम्ही ती गिटार घेतलेली आहे। आणि आता घरी आल्यानंतर प्रॅक्टिस करतात। गिटार काही त्यांना वाजवता येत नाही, पण चाललंय आपलं घरीच प्रॅक्टिस करणं। तर चला, मुलं वाजवतात गिटार, पण मला करायचा आहे स्वयंपाक। तर बघूया आज काय बनवायचं, मुलांच्या आवडीचे पदार्थ। आणि संध्याकाळी आपल्याला मस्त भीम जयंती सेलिब्रेट करण्यासाठी जायचं आहे, एन्जॉय करायला, नाही का? जायचंय ना, पटकन मेजवानी पण तयार करावं लागेल। हां, तर चला आता ही दुकानात बसतील, मुलांचं चालू आहे त्यांचं गिटार वाजवण्याचं काम, मी करते स्वयंपाक। तर आता माझा सर्व स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता पूजा करायची बाकी। सकाळी पण आम्ही बुद्धवंदना घेतली होती, आता संध्याकाळी पण बुद्धवंदना घेऊ आणि नंतर मग आम्ही गावामध्ये जाऊ। तिथे मोठा पुतळा आहे बाबासाहेबांचा, मग तिथे सर्व रथ वगैरे येतात। आणि आता सध्याच आदर्श आणि आदर्शचे पप्पा चाललेले आहेत मोठ्या घरी। आदर्श तिकडनंच येणार आहे, तिकडे पण आमच्या तिकडच्या घरून एक रथ निघतो, तर तिकडे पण मुलं जातात। आणि जाता जाता ताईंना आणि दीदींना डबा घेऊन चाललेले आहेत। बाय। चलो बरोबर, चार्जर कॉर्ड घेऊन बसतो कॉर्ड। भाऊने आता आई वडिलांना टाकतोय, इकडे आईला पण टाकावं। इकडे यांची तयारी चालू आहे भारी 14 एप्रिलची। दीदीचं अजून आवरलं नाही। इकडे बघ ना भाऊ, आता रथ निघायला लागले बरं काही ना। कुठे चलो, जय भीम करो, जय भीम कर, जय भीम। वो जय भीम, इस्माइल इधर करके जय भीम। चल कॉपी दे, कॉपी दे। ये वाह 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 वाह, कपडे कसे घेतले ताई? चलते भाई, ये बात पे वाह 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 वाह, असं करते बोल, जय भीम, जय भीम, जय भीम पब्लिक मत, जय भीम बोल ना, जय भीम पब्लिक मत, पब्लिक मत, पब्लिक कुठे आहे मन?
बाळगुडीचे लेकरं झाले. इकडे ये ना. पहिले चॉकलेट दे ना रे. तर आता आम्ही बसत आहोत जेवायला. दोन्ही मुलं गेलेले आहेत तिकडच्या घरी, मोठ्या घरी, आणि हे गेले होते त्यांना सोडवायला. घरी पण डब्बा पाठवला मी, आणि घाईघाईमध्ये रेसिपी करायला म्हणजे वेळच नाही भेटला, कारण की आज सणवार म्हटलं तर खूपच आवरायला घाई गडबड असते दिवसभराची. त्यातल्या त्यात आमचं दुकान असतं. तरीही आज हे घरीच होते दिवसभर, दुकानात बसलेले, त्यामुळे मला स्वयंपाक करता आला. आणि चला मी तुम्हाला दाखवते आज जेवायला काय काय बनवलं. तर बघा, आजच्या जेवणामध्ये आहे खीरपुरी, गुलाबजामुन, उसळ भात, भजे आणि पापड. हे सर्व सांगा. हे सर्व माझ्या आवडीचं बनवलंय, मला खूप आवडते. हां, पण आता आम्ही दोघंच जेवायला बसलेलो आहोत. मुलं तर नाही, मुलं गेले तिकडच्या घरी. हे बघा कारण की मित्रांनो, खास माझ्यासाठी आजची मेजवानी एकदम भारी, कारण आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे जयंती ना, आहे. त्याच्यामुळे खूप जोरात आहे आज उत्सव. आता हे खायचं आणि मग नाचायला जायचं. नाचायला जायचं रथामध्ये, धन्यामध्ये गोड घालायचं. एकदम मिठा आहे. तं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. तर आमची घरामधली आता पूजा वगैरे झालेली आहे, आणि आता आम्ही तयारी केली रथ मिरवणुकीला जाण्यासाठी. आमच्या एरियामधले रथ गेलेले आहेत पुढे. आम्हाला उशीर झाला. जेवण केल्यानंतर सर्व आवरायला, भांडे कुंडे सर्व आवरले मी, आणि आता मी निघालेलो आहोत. चला आता जाऊया. हां, ठीक आहे. इथे आल्याबरोबर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. तर महाराजांच्या प्रतिमेला सुद्धा खूप छान डेकोरेट केलेलं आहे, लाइटिंग वगैरे लावलेली आहे. आणि इथे आल्यानंतर सर्वजण महाराजांना वंदन करतात आणि त्यानंतर पुढे रथ जातात. इथे आल्यानंतर प्रत्येक रथामधील डीजेमध्ये छान छान गाणे वाजत होते, पण गर्दी खूप होती. तर त्यामुळे यांना काही नाचता आलं नाही. इथे बघू शकता तुम्ही, आम्ही स्टेजवर आल्यानंतर वरून शूटिंग केलेली आहे. खूपच गर्दी आहे, त्यामुळे हे कुठल्याही रथासमोर नाचले नाही. एवढी गर्दी असताना सुद्धा बरेच लोक नाचत होते, पण आम्ही पटकन स्टेजवर आलो, कारण की स्टेजवर सध्या गर्दी कमी होती. स्टेजवर आल्यानंतर आम्ही बाबासाहेबांच्या प्रतिमेला फुलं वाहिले आणि बाबासाहेबांना वंदन केले. त्यानंतर फोटो काढले, शूटिंग केली थोडी. आणि इथे बघू शकता तुम्ही बाबासाहेबांचे किती छान छान फोटो लावलेले आहेत. असेच छान छान फोटो आणि बॅनर पूर्ण रस्त्यावरती होते आणि खूप छान वाटत होतं. आम्ही सगळीकडे फिरलो, फोटो काढले. इथे आलेल्या अनुयायांसाठी थंड पाणी, ज्यूस वगैरे सगळ्या सुविधा होत्या, पण आम्ही कुठेच काही घेतलं नाही. थोडा वेळ फिरलो, फोटो काढले आणि घरी आलो. तर आम्ही वापस आलेलो आहोत फिरून. लवकर आलोत कारण की खूप उशीर झाला होता आणि आज खूप गर्दी होती, है ना? भरपूर गर्दी होती, खूप रथ होते, आणि एवढ्या गर्दीमध्ये यांना डान्स करायला काही वेळ भेटला नाही. पब्लिकच एवढी होती की उभं राहायला जागा नव्हती. तिथं नाचायला कधी मिळणार? फर्स्ट थोडंफार चालता थोडंफार. तर सर्वजण आमच्या घरचे पण आलेले होते. आम्ही फोन केला तर ते म्हटले आम्ही वापस गेलोत, कारण की खूप गर्दी आहे
त्यामुळे मग आम्ही पण आलो, कारण की ते दुसऱ्या रस्त्याने येतात, आम्ही दुसऱ्या रस्त्याने. इकडच्या एरियातला रथ वेगळा असतो आणि तिकडचे वेगळे असतात, त्यामुळे मग भेट होणं मुश्किलच होती, है की कारण नाही? कसं म्हणजे कॉन्टॅक्ट म्हणजे गर्दी पण खूप असते आणि कॉन्टॅक्ट पण म्हणजे फोन पण केला तर पूर्ण डीजेचा आवाज असतो, गाजा बाजाचा नाचतात, मग त्याच्यामुळं मग कॉन्टॅक्ट होत नाही. हां, मग आम्ही दर्शन घेतले आणि वापस आलो. तर चला आज तर आजच्या आपण- ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. बाय.